भारतात म्हातारपण आलं की सर्वात आधी काय दुखतं? बरोबर, गुडघे. पण आपल्याला खरंच वाटतं का की गुडघेदुखी फक्त आणि फक्त वयामुळेच होते? अजिबात नाही. या वेदनांमागे आपल्या रोजच्या सवयी आणि आपला आहार दडलेला आहे. चला, आज आपण या समस्येच्या अगदी मुळाशी जाऊ आणि त्यामागचं खरं सत्य काय आहे ते शोधून काढूया. गुडघे दुखायला लागले म्हणजे आता म्हातारपण आलं, हे समीकरण आपल्या डोक्यात अगदी पक्क बसलेलं आहे, नाही का? पण हा एक खूप मोठा गैरसमज आहे. चला तर हा गैरसमज दूर करूया आणि सत्य काय आहे ते पाहूया. याचं उत्तर आहे अजिबात नाही. आपण ज्याला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो किंवा आयुर्वेदामध्ये ज्याला संधिगत वात असं म्हणतात, तो आजार प्रामुख्याने आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे होतो. हो, वय हा एक घटक नक्कीच आहे, पण ते एकमेव किंवा सगळ्यात मोठं कारण तर बिलकुल नाही. बरं, मग जर वय हे मुख्य कारण नाहीये, तर मग गुडघ्यांमध्ये असं नेमकं काय बिघडतं की इतका त्रास सुरू होतो? चला, यामागचं विज्ञान एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. आपल्या गुडघ्याच्या सांध्यामध्ये दोन हाडांच्या मध्ये एक गुळगुळीत नरम गादी असते, ज्याला म्हणतात कार्टिलेज. ही गादीच आपल्या सांध्याला धक्का बसू देत नाही, पण कालांतराने ही गादी हे कार्टिलेज झिजायला लागतं. मग काय होतं? हाडं एकमेकांवर घासू लागतात, सांध्यातलं वंगण म्हणजे ती ग्रीस कमी होते आणि मग वेदनांचा खेळ सुरू होतो. आणि आता एक धक्कादायक गोष्ट आहे का? आपलं वजन फक्त 1 किलोने जरी वाढलं ना, तरी आपल्या गुडघ्यांवर तब्बल 3 ते 4 किलोचा अतिरिक्त दाब येतो. म्हणजे विचार करा, जर आपलं वजन 5 किलो जास्त असेल तर आपण गुडघ्यांवर जवळजवळ 20 किलोचं ओझं घेऊन फिरत असतो. चला, आता आपल्या आहारातील काही खलनायकांबद्दल बोलूया. हे असे पदार्थ आहेत जे आपली गुडघेदुखी कमी करण्याऐवजी आणखी वाढवतात, शरीरात सूज निर्माण करतात आणि वेदनांना अधिक गंभीर बनवतात. आपलं आयुर्वेद सांगतं की काही पदार्थ शरीरात वात दोष वाढवतात आणि हा वात वाढला की सांध्यांमध्ये कोरडेपणा येतो आणि वेदना सुरू होतात. त्यामुळे थंड पाणी पिणं, शिळं अन्न खाणं आणि पचायला जड असलेले पदार्थ जसे की उडीद डाळ, चणे, वटाणे या गोष्टींपासून लांबच राहिलेलं बरं. आणि फक्त आयुर्वेदच नाहीये, तर आजचं विज्ञानसुद्धा हेच सांगतं. काही पदार्थ शरीरात आतून सूज निर्माण करतात. ह्यात कोण कोण येतं? तर आपली लाडकी रिफाईंड साखर, तळलेले पदार्थ, प्रक्रिया केलेलं मांस आणि मैद्याच्या गोष्टी. इतकंच नाही तर काही लोकांसाठी टोमॅटो, बटाटे आणि वांग्यांसारख्या भाज्यासुद्धा वेदना वाढवण्याचं काम करू शकतात. पण थांबा, घाबरून जाऊ नका. जिथे खलनायक आहेत तिथे नायक पण असणारच. आता आपण अशा पदार्थांबद्दल बोलूया जे आपल्या गुडघ्यांसाठी हिरो आहेत, जे वेदना कमी करून सांध्यांना मजबूत बनवायला मदत करतात. या लढाईत आपली 2 मुख्य शस्त्र आहेत. पहिलं, हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्शियम आणि दुसरं, सांध्यांमधली सूज घालवण्यासाठी ओमेगा-3 फॅटी ॲसिड. हे 2 घटक खूप महत्त्वाचे आहेत. आणि गंमत म्हणजे यासाठी आपल्याला कुठे बाहेर जायची गरज नाहीये. आपल्या रोजच्या जेवणातच याची ताकद लपलेली आहे. हे बघा, 100 ग्रॅम नाचणीमध्ये 344 मिलीग्रॅम आणि शेवग्याच्या पानांमध्ये तर तब्बल 440 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं. हे दुधापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. हीच ती 2 सुपरफूड्स, नाचणी आणि शेवग्याची पानं. यांना आपल्या रोजच्या आहारात जागा द्या. मग बघा, हाडं कशी नैसर्गिकरित्या मजबूत होतात आणि कॅल्शियमची सगळी कमतरता दूर होते. यांच्यासोबतच आपले आणखी काही मित्र आहेत. सूज कमी करण्यासाठी अक्रोड आणि जवसातून मिळणारे ओमेगा-3, नैसर्गिक पेनकिलर म्हणून काम करणारं लसूण आणि आलं आणि हळद काळी मिरीची जोडी तर सूज घालवण्यासाठी एक शक्तिशाली मिश्रण आहे. आणि हो, हिरव्या पालेभाज्या तर सांध्यासाठी जणू वरदानच आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, आपल्या सांध्यांची गरज आपल्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावर बदलत जाते. त्यामुळे प्रत्येक वयोगटासाठी काळजी घेण्याची पद्धत थोडी वेगळी असते. उदाहरणार्थ, तरुण आणि ॲक्टिव्ह लोकांनी कार्टिलेजच्या दुरुस्तीसाठी ग्लुकोसामाइन आणि व्हिटॅमिन सीवर लक्ष द्यावं. रजोनिवृत्तीनंतर महिलांनी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी कडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. वृद्धापकाळात स्नायूंची ताकद टिकून ठेवण्यासाठी प्रोटीन वाढवणं महत्त्वाचं आहे. आणि ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी तर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण वाढलेली साखर थेट आपल्या कार्टिलेजला नष्ट करते. ठीक आहे, मग एवढं सगळं ज्ञान मिळाल्यावर आता कृती करायला हवी, बरोबर? चला, आता आपण एक ॲक्शन प्लॅन बनवूया. वेदना कमी करण्यासाठी आजपासूनच सुरू करण्यासारख्या काही सोप्या गोष्टी पाहूया. सगळ्यात पहिली आणि आपण सहज विसरतो अशी गोष्ट म्हणजे पाणी. आपल्याला माहिती आहे का, आपल्या सांध्यांमधली जी गादी आहे म्हणजे कार्टिलेज, ती 60% पाण्याने बनलेली असते. आता जर शरीरात पाणी कमी झालं तर तिथे घर्षण वाढणार आणि वेदनासुद्धा वाढणार. आणि परत एकदा तोच मुद्दा, वजन. खरं सांगतो, आहार आणि सांधीदुखी यांच्यातला सगळ्यात महत्त्वाचा दुवा म्हणजे आपलं वजन.
वजन नियंत्रणात ठेवणं हेच अर्धयुद्ध जिंकण्यासारखं आहे. अगदी थोडंसं वजन जरी कमी केलं ना तरी गुडघ्यांवरचा ताण खूप कमी होतो. आणि जर वेदना खूपच असह्य होत असतील तर त्वरित आरामासाठी एक सोपा घरगुती उपाय सांगतो. थोडं एरंडेल तेल घ्या, ते कोमट करा आणि त्याने दुखणाऱ्या गुडघ्यावर हळुवारपणे मालिश करा. या तेलामध्ये नैसर्गिक वेदनाशामक गुणधर्म आहेत, ज्यामुळे सूज आणि वेदना कमी व्हायला नक्कीच मदत होईल. तर मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर चुकीच्या आहाराकडे या वेदना निर्माण करण्याची ताकद आहे, तर मग योग्य आहाराकडे त्या बऱ्या करण्याची ताकद का नसेल? नक्कीच आहे. आपल्या आरोग्याची सूत्र आपल्याच हातात, आपल्या ताटात आहेत. त्यामुळे आजपासूनच योग्य निवड करूया आणि वेदनामुक्त जीवनाच्या दिशेने एक पाऊल टाकूया.